नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर सध्या राजकीय रणधुमाई प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण प्रचार करतो आहे, प्रत्येक उमेदवार हा प्रचार करतोय. प्रत्येक पक्षामध्ये बऱ्याच घडामोडी चाललेल्या आहेत. शिंदे गटाचे जे खासदार आहेत रवींद्र वायकर, एक नवा चेहरा म्हणून वॉर्ड क्रमांक 73 मध्ये एक नवा चेहरा ऍडव्होकेट म्हणून समोर आले. मुली आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा एकंदरीत सामाजिक प्रवास कसा होता, त्यामधून राजकारणात येण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला आणि कशासाठी घेतला. मॅडम काय सांगाल, सामाजिक प्रवास आपला कसा होता आणि त्यातून राजकारणात येण्याचा निर्णय आपण कसा घेतला? नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना. तुम्ही जर विचाराल सामाजिक प्रवास तर गेले एवढी वर्ष म्हणजे आता गेले 40 वर्ष वायकर साहेब ह्याच्यात आहेत, आपले पॉलिटिक्समध्ये आहेत. तर त्यामुळे ते 4 टर्म नगरसेवक होते, त्याच्यानंतर ते आमदार होते आणि आता खासदार आहेत. त्यामुळे हे सगळे जे त्यांचे पद आहेत म्हणजे तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी होतो, सगळ्या इथे कामं करत होतो. तुमचे जसे आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स असो किंवा कुठलेही आपले वुमेन्स डे सेलिब्रेशन असो, आमचे जे काही कार्यक्रम असायचे ते मी लीड करून, म्हणजे त्याच्यात मेन लीड मी असायची बॅकग्राऊंड मध्ये. मी, माझी आई आणि बहीण, म्हणजे मुळात अनेक दशकांचा अनुभव जो आहे वायकरांचा तो आपल्याला मिळाला आणि तुम्ही जाऊन पाहिलाय. येस, ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे आम्ही सगळंच अरेंज करायचो पण आम्ही पुढे नव्हतो आलो, कारण साहेब नेहमी म्हणायचे की कार्यकर्त्यांना चान्स पहिले दिला पाहिजे. तर आता जेव्हा ही संधी आली, जेव्हा हा वुमेन्स वॉर्ड झाला, तर मग मी म्हटलं की मी पण एक कार्यकर्तीच झाली ना. कारण गेली एवढी 40 वर्ष जर साहेबांच्या मागे आम्ही काम करत आहोत, तो का नाही, आम्ही का नाही ट्राय करायचं. तर त्यामुळे तसं मी आता इथे आली आहे. स्वतः ऍडव्होकेट सुद्धा आहात, तर ऍडव्होकेट म्हटलं म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, ते प्रत्येक जण तुमच्याकडे येत असतील. तर तुम्ही यामधून काय असे प्रॉब्लेम्स बघितले आणि तुम्ही नगरसेविका म्हणून ह्या वॉर्डामध्ये तुम्ही जेव्हा निवडून याल, कशा प्रकारचं तुम्ही त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तुम्ही मात करू शकता? बरोबर. तर हा जो म्हणजे प्रवास आहे वायकर साहेबांबरोबर, माझ्या वडिलांबरोबर जो केलेला आहे, तर त्यांचं असं असतं की ते ना नेहमी दररोज आमच्याकडे एक दरबार लागलेला असतो. त्या दरबारामध्ये लाखो लोक त्यांच्याकडे भेटायला येतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. तर आम्ही बाजूला बसून ती फक्त ऐकत असतो, काय त्याच्यातून म्हणजे मार्ग काय निघेल. साहेब देखील ते सांगत असतात. आणि मी जसं तुम्ही म्हणालात की असं मी लिगली आहे, म्हणजे लिगलचा जे अभ्यास केलेला आहे तो देखील आम्ही वापरून काही मला तेव्हा विचारतात की बाबा असं काय लॉ आहे का, की असं काय आहे का, तर तेव्हा देखील आम्ही त्यांना सांगतो की असं नाही पप्पा, असं आहे. तर त्यावेळेला म्हणजे हा अभ्यास मला जवळजवळ उपयोगात येणारच आहे. आणि मेन म्हणजे मी वायकर साहेबांबरोबर जे बसताना त्यांच्या बरोबर जे लोक येतात, ते जेव्हा प्रॉब्लेम सांगतात तेव्हा आपल्याला कळतं की काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि साहेब म्हणतात की जर नगरसेवक असतो, ते आपल्याला माहितीये की पाणी, नळ, हे जे बेसिक अम्युनिटीज देण्याचं काम आहे हे नगरसेवक करतात. गल्ली बोळ्यात जाऊन जे मेन त्यांना लागतं ते एक नगरसेवक प्रोव्हाइड करतं. तर त्यामुळे मला ह्या सगळ्यांची म्हणजे माहिती आहे की काय कामं आहेत, कशी ती करून घ्यायची आणि लोकांच्या काय समस्या आहेत. आता देखील आम्ही प्रचार फेऱ्या करतो, तर काही लोकांची काही आहे नाराजगी की बाबा हे नाही झाले आमच्याकडे, ते नाही झाले, पण आपण त्यांना त्यांची जी काही कामं असतात ती करून देतो. त्याच मुद्द्यावर येणार होतो. प्रभाग क्रमांक 73 मध्ये आपण प्रचारादरम्यान लोकांशी आपला संवाद साधला गेला आहे, तर तो कसा रिस्पॉन्स तुम्हाला वाटला लोकांचा आणि काय अपेक्षा वाटल्या तुमच्याकडून? खरोखरच सुंदर, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. म्हणजे जेव्हा मी त्यांना जाऊन भेटते, त्यांना सांगते की मी कोण आहे, तर त्यांना पहिलं म्हणजे की एक एज्युकेटेड वुमेन त्यांच्याकडे येऊन बोलते, की त्यांना खरोखरच आश्चर्य वाटतं की ही इथे येऊन माझ्याशी भेटते आणि बोलते. तर म्हणजे खरोखरच ते एवढे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आजही देखील आम्ही गेलेलो, म्हणजे आजी असो, कोणी आजोबा असो, कोणी यंगस्टर असो, दे सो व्हेरी प्राऊड ऑफ मी, यु नो. म्हणजे ते मला सांगतात की आम्ही एवढे प्राऊड आहोत की तुम्ही उभ्या राहिल्या आहात. खरोखर आम्हाला म्हणजे जरी तुम्ही वायकर साहेबांची मुलगी असाल, पण तरी एक एज्युकेटेड वुमेन इज कमिंग अहेड आणि ती उभी राहते, त्याचा खरोखर सगळ्यांना अभिमान. निश्चितच कार्यसम्राट म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रचारादरम्यान लोकांसोबत संवाद साधलात, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तुमच्याकडून? भरपूर अपेक्षा वाढलेल्या आहेत की त्यांना माहितीये की वायकर साहेब हे सतत 24 तास काम करत असतात. बरोबर. आणि हे काम करत असताना ते म्हणजे त्याचं वेळ कधी बघत नाही, जेवण नाही, काय नाही, माझ्या लोकांची कामं झाली पाहिजे. ते जर सकाळी आले ना 10 वाजता सपोज बसले की ते रात्री संध्याकाळी 6-6 वाजेपर्यंत तिथेच बसलेले असतात, एका जागेवर बसून लोकांचे प्रश्न सोडवतात. आणि ते बघूनच आम्ही देखील तिथेच बसलेले असतो. आम्हाला देखील आवडतं की लोक जेव्हा येतात आपण त्यांचे सॉल्व्ह केले प्रॉब्लेम्स, की तो जो कनेक्शन असतो ना लोकांचा, बरोबर, तो अतिशय चांगला असतो. आणि आम्ही नेहमी म्हणतो की आपल्याला रिलेशन्स मेंटेन करायचे.
आपण काम करून विसरून नाही जात, आपण जे काय ते रिलेशन्स मेंटेन करतो आणि त्याच्याने जे आपला एक परिवार हे होतो. बरोबर. मॅडम काय सांगाल महिलांसाठी, आता तुमचा सामाजिक जो अनुभव आहे, महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, असे कुठले उपक्रम आपण केलात की जे त्यांना फायदेशीर ठरले? आता आपण बघितलं तर आपले जे भरपूर कार्यक्रम आम्ही करतो, तर आमची अजून एक असोसिएशन आहे, मैत्री लेडीज असोसिएशन. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला असो, ओल्ड वयोवृद्ध लोक असो, त्यांच्यासाठी सगळे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. जसे काही काठ्या देणं, त्याच्यानंतर बेल्ट वाटणं, बरोबर. बॅक बेल्ट बोनसाठी, ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर ऑस्टिओपोरोसिसचे टेस्ट करणं. त्याच्यानंतर वयोवृद्धांसाठी आपल्याला ज्यांना चालता येत नाही, काही नाही येत, त्यांना आपण म्हणजे काय योगा करणं, योगा देखील शिबिर आम्ही घेतलेले आहेत. वुमेन्ससाठी कॅन्सरचे आपण जे आपले हे असतील, कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर चेकिंग असतं ते आहे, कुठलं बोन कॅन्सर आहे का काय आहे, त्याचे देखील आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतलेले आहेत, ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतलेले आहेत. असे भरपूर आम्ही उपक्रम राबवतो. पण महायुतीचे उमेदवार आहात, तर एक महायुतीची उमेदवार म्हणून एक संघटनात्मक ताकद असते, ती तुम्ही कशा प्रकारे उपयोगात आणता, काय सांगा? आपली जी गठबंधन आहे, ज्याच्यामध्ये शिवसेना, भाजपा आणि रिपाई यांच्या सगळ्यांची जी पदाधिकारी आहेत, जे लोक आहेत, ती सगळे येऊन एकजुटाने काम करतायत आणि आपल्याला ते लोक आता प्रचाराला देखील सगळे कार्यकर्ते देखील सगळे येत आहेत आणि सगळ्यांबरोबर आपलं नाही म्हणजे परिवारासारखा संबंध आहे. आता गेल्या वर्षी म्हणजे आपले जे लोकसभेचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये देखील हे गठबंधन होतं, त्यामुळे त्यांची ओळख देखील आम्हाला आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन कुटुंब म्हणून जातो. प्रभाग क्रमांक 73 मध्ये जे सर्व नावाजलेले जे नगरसेवक म्हणजे प्रवीण शिंदे आहेत, त्यांनी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय, खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगता? हे खरंच सांगायचं तर आश्चर्याचा धक्का होता, कारण जेव्हा साहेबांनी त्यांना विचारलं की ही सीट तुला कोणाला द्यायची, तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं, कारण त्यांनी मला पाहिलेलं की त्यांनी कशी कामं करते, काय करते, कशी लोकांमध्ये जाते. तर त्यामुळे त्यांनी जेव्हा माझं नाव सुचवलं तेव्हा खरोखरच आम्हाला आश्चर्य झालं, पण मी खरोखरच त्यांचे आभार मानते की त्यांनी मला सीट दिली. आणि आपल्या महायुती, आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि आम्हाला महायुतीची सगळ्यांनी विश्वास ठेवलाय की मला सीट देऊन आणि ती मी निवडून आणीन, यासाठी मी खरोखर सगळ्यांचे आभारी आहे. बघा, एक नगरसेवक म्हटला ते एक मूलभूत सुविधा ज्या असतात, स्वच्छ पाणी मिळावं, चांगले रस्ते मिळावं, घरं मिळावी, तर हे तुम्हाला काय वाटतं की आपल्या प्रभागामध्ये तुम्ही जेव्हा निवडून याल, कशा प्रकारे तुम्ही काम करू शकाल? खरं सांगायचं तर आमचा प्रभाग जो आहे ना, त्याच्यामध्ये सगळं आहे. वायकर साहेब असतील, प्रवीण शिंदे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी ना सगळं दिलेलं आहे आपल्या एरियाला. त्यामुळे आता मूलभूत त्यांचं मेन कारण आहे SRA. हे त्यांना डेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत, ते आपण आता त्यांचे मार्गी लावणार आहेत. तर ते आपण आता त्वरितच जसं आपलं इलेक्शन संपेल, जसं ते आम्ही निवडून येऊ तसं आपण करूया. आणि त्यांना सांगितलेलंच आहे आपण डेव्हलपमेंट इथे करण्याचेच आहे, कारण चाळीमध्ये लोक राहून किती वर्ष राहणार. कारण हे मेन तर त्यांचं टॉयलेट्स, वॉशरूम्स हे सगळं जे आहेत आपण करून देतो, दुरुस्ती करतो, पण त्यांना देखील एक चांगलं लिव्हिंग पाहिजे, त्यामुळे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर मॅडम, सामाजिक बांधिलकी जपत तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करताय, तशी कोणती मूल्य आहेत की तिथे तुम्ही तडजोड जराही करणार नाहीत आणि तुम्ही राजकारण कराल? आपले हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जसं आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, तेच मूळ मंत्र घेऊन आम्ही पुढे गेलेले आहेत. आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्य नेते आहेत, त्यांनी देखील तुम्ही बघत आहात ते म्हणजे 24 तास पण नाही बोलू शकत, पूर्ण दिवस रात्र काम करत आहेत. आणि माझे वडील जे आपले खासदार आहेत रवींद्र वायकर साहेब, त्यांनी ते पण त्याच मूळ मंत्रावर आहेत आणि त्यांची मुलगी आहे, तर त्यामुळे हे चालू ठेवणार. तुम्ही जसं म्हटलात की एकनाथ शिंदे जे अगोदर मुख्यमंत्री म्हणून होते आणि एकनाथ शिंदेनी ग्राउंडवर उतरून काम केलेलं आहे, तसे रवींद्र वायकर सुद्धा तसेच करतात. इव्हन आता खासदार असून सुद्धा बेसिक एम्युनिटीज पण करतात. तर एक उमेदवार म्हणून तुमचीच नियुक्ती त्यांनी का करावी? तुम्हालाच का त्यांनी चान्स दिला? तर गेली 15 वर्ष झाली मी बॅकफूट काम करत आहे, तर त्यामुळे मला सगळे बघतायत. आणि जेव्हा आपले लोकसभेचे इलेक्शन्स होते आणि विधानसभेचे इलेक्शन्स होते, तेव्हा त्यांच्यासाठी मी वन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होती. त्यामुळे सगळे नगरसेवक असो, सगळे पदाधिकारी असो, आपले कार्यकर्ते असो, तर जे काय आपलं जे कार्यक्रम असतात काही असतील, त्याच्यासाठी
मी त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून सगळी जी म्हणजे जे काय असतं ना बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला करायला लागतं ते सगळं करत होती. परत त्यांच्याबरोबर आपले जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये श्रीफळ वाढवणं किंवा बोलणं, भाषण देणं, सगळ्या एरियामध्ये जाऊन मी भाषणं केलेली आहेत. अच्छा. तर ते सगळं म्हणजे लोकांनी पाहिलं आणि कदाचित त्यांना वाटलं असेल की हिच्यामध्ये काहीतरी आहे आणि सगळेजण मला सांगायचे की तू पूर्णपणे वायकर साहेब आहेस. म्हणजे ते म्हणतात की तुझ्यामध्ये ती दूरदृष्टी दिसते. तर म्हणजे मी तेव्हा काही म्हणजे मी ठीक आहे बाबा, पण मी माझं काम करत राहिली जे काय असो. तुम्हाला अशी अपेक्षा नव्हती म्हणजे नाही, मला मला अपेक्षा वाटलंच नव्हतं की की मी पहिले फ्रंट फूटवर येऊन एक नगरसेविका म्हणून करीन. पण खरं सांगायचं तर मला काम करायला भरपूर आवडतं. म्हणजे एक झालं की दुसरं असं मी थांबत नाही. जसे माझे वडिलांचे जे आहेत ते जसे काम करत राहतात सतत तसंच माझं देखील आहे. त्यामुळे मला काम हे भरपूर आवडतं. काम करायला मी कधीच थकत नाही. तुम्ही ऍडव्होकेट आहात हो, मग येस. त्यामुळे ते गुण असणारच. बरं, आता आपण महिला उमेदवार आहात, तर महिलांचे ज्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे मुळात सुरक्षितता हा प्रायोरिटीचा विषय आहे. करेक्ट. दुसरा रोजगार एक आहे आणि तिसरं सशक्तीकरण म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं. तर याच्याविषयी नियोजन काय आपल्याकडे? जसं आता तुम्ही म्हणालात सेफ्टीसाठी, येस, ऍब्सोल्युटली राईट. सेफ्टीसाठी आमचा जो वॉर्ड आहे ना लोकसभा म्हणजे त्यामध्ये आपलं जसं वायकर साहेबांचं नाव असेल तर कोणी पुढे येणार नाही. आणि आपले एकनाथ शिंदे साहेबांनी जसे हे लॉज बनवले ना सगळं जे काय आहे, आपले फडणवीस साहेब आहेत, त्यांनी आपली जी सरकार आहे मूळ म्हणजे की त्याच्यामध्ये ना तुम्ही बघत असाल आता जो क्राईम रेट आहे तो किती डाऊन गेलेला आहे. तर त्यामुळे आता आपल्याला नो डाऊट आपल्याला लॉस करायची गरज तर आहेच, पण बेसिक लोकांना मुलांना शिकवलं पाहिजे. आपण स्वतः आई म्हणून आपण मुलांना शिकवलं पाहिजे की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. आता जसं इक्वालिटी आहे आता बघतो पण पहिले 30% रिझर्वेशन होतं, आता 50% वर आलं आहे. त्यामुळे इक्वल राईट्स दोघांना दिले गेलेले आहेत. त्यामुळे एका आईला जसं ती एका मुलीला समजवते की तुला बाहेर गेल्यावर काय केलं पाहिजे, तसंच एका मुलाला देखील समजवलं पाहिजे की तुला काय केलं पाहिजे. आणि मला 2 मुलगे आहेत, त्यामुळे त्यांना घरातली ही कामं म्हणजे घरी जाऊन तुला स्वतःला काय खायचंय तर ते देखील तुला बनवलं पाहिजे. तर असं नाहीये की फक्त एका मुलीने केलं पाहिजे. तर ते आहे. महिला सशक्तीकरणावरून एक मला प्रश्न विचारतो की बघा, प्रत्येक महिलामध्ये ना कुठला तरी एक गुण असतो. तो जेवण बनवायचा असेल किंवा कुठली वस्तू बनवायची असेल, शिवणकाम असेल, काही असेल. मग ते जे गुण आहेत ते लोकांसमोर येण्यासाठी एक काहीतरी तुम्हाला असं वाटत नाही का, एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आपण बनवलं पाहिजे की जेणेकरून त्यांनाही वाव मिळेल, त्यांनाही म्हणजे स्वतःचं म्हणजे घर सांभाळून घरी बसूनच त्यांना तो रोजगार. हल्लीमध्येच आम्ही नवीन आपली जत्रा केलेली आहे, जत्रोत्सव केलेला. तिथे आम्ही सगळ्यांना जे आपले कोणी असो घरी काही स्वदेशी हाट आम्ही केला होता. तर त्याच्यामध्ये जे लोक काही तुम्ही काय बनवता किंवा काही करता, जेवण बनवून आणू शकता किंवा पर्सेस बनवता, बॅग्स बनवता, तोरण बनवता, काही, तर आम्ही सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही स्टॉल लावा. तो आम्ही एकदम कमी दरामध्ये ठेवला होता, फक्त जे काय असेल कॉस्टिंग. पण त्यांना एक चान्स दिला होता, एक प्लॅटफॉर्म दिलेला की लोकांना कळलं पाहिजे की हे आहे. आणि हल्ली बघायला गेलं तर सोशल मीडिया कशी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे लोक इन्स्टा, फेसबुक ह्याच्यावर जास्त भर आहे. तर तसे आम्ही त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देतो. मुळात हा उपक्रमच खूप छान होता स्वदेशी हाट. आणि असा उपक्रम ठिकठिकाणी असलाही पाहिजे. म्हणजे असं नाही की समजा आज केला नंतर परत वर्षाने, असं नको. त्यांनाही वाव सातत्याने होत राहिला ना तर त्याच्यामुळे त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळेल की त्याच्याने ते लोक पुढे देखील त्यांना लोक बघू शकतात. तर त्यांनी जसा एकदा स्टॉल लावला की त्यांना लोकांना कळलं की हा प्रोडक्ट आपल्या इथे मिळतो आणि ते जसे सोशल मीडिया आहेच हल्ली, तसं त्यांना कळतं. आणि दुसऱ्या वेळेला लोक विचारतात देखील की हा बाबा हा स्टॉल असेल ना तुमच्या इथे, तसं आपण करतोय. तर खासदार रवींद्र वायकर यांनी ऍक्च्युली एक नियोजन केलं आहे नवलकर मार्केटचं. त्या नवलकर मार्केटमध्ये आपल्याला असं वाटतं का की महिलांना, जसं मगाचा आपला जो प्रश्न होता, त्यांनी जे बनवलेल्या वस्तू असतील किंवा त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना तिथे स्थान मिळेल का? नक्कीच मी वायकर साहेबांकडे ही आपली प्रपोजल टाकीन आणि त्याचा पहिले तर अभ्यास करीन आणि काहीतरी जी काय कर्तृत्व करता येईल आपल्या ह्याच्यामध्ये ते बघूया आणि त्याच्याप्रमाणे आपण काहीतरी मार्ग लावूया याच्यासाठी. अच्छा, तर एक नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही असं काय युनिक उपक्रम तुमच्याकडे आहेत की जनतेसाठी आणि ते त्यांना फायदेशीर ठरेल भविष्यासाठी, असं काही युनिक उपक्रम आपल्याला माहित आहेत का? भरपूर आपल्या पक्षाच्या योजना आहेत, त्याच्या थ्रू देखील मी त्याचा अभ्यास करीन की आपल्या वॉर्डासाठी काय म्हणजे गरजेचं आहे. जसं वायकर साहेबांनी आता तुम्ही पाहिलं असेल की जसं आपल्याला ऑफिसला, वॉर्ड ऑफिसला लांब जायला लागायचं,
पण आता इथे आमच्या एरियातच वॉर्ड ऑफिस आलेलं आहे. बरोबर. तर तसं काय काही आपण त्या सगळ्या भरपूर योजना करू शकतो आणि करणार आहे. तर त्या मी मे बी नेक्स्ट मुलाखतीत जेव्हा आपण भेटू तेव्हा निश्चित. मी तुम्हाला सांगेन. चालेल. शेवटचा प्रश्न, तुम्ही लोकांना आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून कसं आवाहन कराल की जे तुम्हाला इलेक्शन मध्ये वोट देण्यासाठी म्हणून? हा जो आपला जो वॉर्ड आहे 73, तो तुम्ही बघितला असेल की आपल्या इथे प्रवीण शिंदे जी आहेत ते इथे गेले एवढी वर्ष नगरसेवक होते. तर आता हे 9 वर्षानंतर आपल्या इथे आता इलेक्शन झाले आहेत. तर हा त्यांनी प्रभाग खरोखरच बांधून ठेवलेला आहे आणि तो बांधलेला प्रभाग मी निश्चितच एक महिला म्हणून तिथे अजून विकास करणार आणि वायकर साहेब माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या बरोबरही करून म्हणजे घेऊन मी जे काही कामं आपली राहिलेली आहेत, रखडलेली आहेत, ती सगळी कामं मी पूर्ण करून देणार आणि आपल्या लोकांना बांधून ठेवून तिथे आपण विकास करणार. आपले जी कोण मराठी बांधव असतील, जे कुठले बांधव आहेत, सगळेजण ते माझ्या बरोबर येऊन, कारण मी जेव्हा प्रचाराला जाते तेव्हा मला कळतंय की त्यांचा आनंद दिसतोय की ते खरोखरच खुश आहेत. त्यामुळे निश्चितच ते मला निवडून देतील. वायकर साहेब जसं म्हणतात की आपण आपल्याला त्यांना जेव्हा फर्स्ट टाइम नगरसेवक झालेले तेव्हा ते ज्या मतांनी जिंकले होते त्या देखील दुप्पट मतांनी मी जिंकून येईन, हे मी खरोखरच सांगते. तर ह्या होत्या दीप्ती वायकर, ज्या प्रभाग क्रमांक 73 मधून महायुतीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलाय. प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की त्यांना जर ते जिंकून आल्या तर प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या असतील, काही विकास कामं असतील, ते निश्चितच सोडवण्याचा त्या प्रयत्न करतील. कॅमेरामॅन इम्रान सोबत मी संदीप रसालकर, भारत 24 साठी मुंबई.